FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव आलं तर अजित पवारांना राजीनामा देणं गरजेचं असेल असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। राजीनाम्याची मागणी लावून धरणार असंही दमानिया म्हणालेले आहेत। खारगे समितीचा अहवाल आला असता तर अजित पवारांचा राजीनामा झाला असता असंही त्या म्हणतायत। आत्ताच्या घटनेला जर FIR मध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे, विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते। ते अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे। पण आत्ताच्या घटनेला तेच अजित पवार आपल्याला नाशिकच्या विषयावर बोलताना दिसतायत, निवडणुकांमध्ये फिरताना दिसतायत, पण त्यांना बिलकुल आता पडली नाही, कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही। पण ते लावून धरणं हे माझं काम आहे, मी करते, विरोधी पक्षांनी देखील ते करावं। खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता। उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता। पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटनेला 1 महिन्याचं, खरं तर 8 दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे, पण 1 महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू, तर हे बिलकुल चालणार नाही। मी तर ठरवलंय, मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणार आहे।